कामगार विभागाकडून निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली आहे आणि महिलांसाठी ही खूप बेस्ट पोस्ट आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना याच्यात जागा जास्त आहे, अधिकारी दर्जाचा पद आहे, त्याच्यानंतर घराजवळ तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते आणि एक पगार देखील खूप चांगला याच्यात आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्या काही गोष्टी असल्यामुळे महिलांसाठी ही बेस्ट पोस्ट ठरते. याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघावा. बघा, याची जी तुम्ही रिक्त जागा पाहिल्या निरीक्षक या पदाच्या, बघा निरीक्षक या पदाची जी वेतन श्रेणी आहे S13, त्याला जागा किती आहेत माहितीये का? 62. आता तुम्ही म्हणाल की सर या 62 जागा आहेत, तुम्ही म्हणता जागा जास्त. लक्षात घ्या मित्रांनो, अधिकारी दर्जाच्या जागा या कमीच येतात. ज्या खालच्या जागा असतात ना रेशो मधल्या, ते नेहमी जास्त असतात. जेवढं तुमचं पद वाढत जातं तेवढ्या तशा जागा कमी होत जातात, हे लक्षात घ्या. म्हणून 62 जागा अधिकारीच्या लेवलला चांगल्या जागा आहेत त्या. S13 35,400 ते 1,12,400. लक्षात घ्या, ग्रुप सी मधून हे सर्वाधिक वेतन असणारं पद आहे बरं का, सर्वाधिक वेतन. नाही तर जनरली ग्रुप सी मध्ये असते S6, S8, S10 अशा पद्धतीचे वेतन श्रेणीवाले पद राहतात. S13 ही फार रेअर असते आणि हे पद तुम्हाला मिळालेलं आहे, हे निरीक्षकचं पद. याच डिपार्टमेंटचं दुकान निरीक्षक, जो शॉपॅक्टचा निरीक्षक असतो, ते पद एमपीएससी कडे गेलेले. एमपीएससी कडे गेल्यावर आता 2 स्टेप होतील, पूर्व, मुख्य, मग त्याची कुठेतरी निवड होईल. परंतु याला एकच परीक्षा तुम्हाला जी आहे द्यायची आणि डायरेक्टली तुम्ही उद्योग कामगार विभागात जे आहे तर ते काम करू शकता. लक्षात घ्या, याच्या पहिल्या दिवसापासूनच मी तुमच्यासाठी एकदम ग्राउंड लेवलवर जाऊन सर्व माहिती जी आहे तर ते आणत असतो. तिथं पण मी बऱ्याच लोकांना विचारलं की महिलांसाठी हे पद कसं आहे. त्यांनी सांगितलं महिलांसाठी हे पद अतिशय खास आहे, अतिशय चांगलं आहे. म्हणजे याच्यात काही महिलांना एवढा ताणतणाव पण नाही आहे. आणि याच्यामध्ये फक्त एक आहे मित्रांनो, जो 80 गुणांचा जो आपला फॅक्टर आहे तो आपला खऱ्या अर्थाने कट ऑफ डिसाइडिंग असणार आहे. मग 80 गुणांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातून आपण कर्मवीर कायदे बॅच लॉन्च केलेली. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह होता की सर ती 25% ऑफर तुम्ही आता कंटिन्यू ठेवा. तर तुमच्यासाठी आपण हे जे VIP 25 कोड आहे, आता आपण हा कंटिन्यू ठेवलेला आहे. तुम्ही कधीही ही बॅच परचेस करताना हा कोड वापराल तर तुम्हाला 25% ऑफ जे आहे तर ते मिळणार आहे. लक्षात घ्या, 80 गुणांची महाराष्ट्रातून सर्वाधिक चांगली तुमची तयारी या बॅच मधून होऊन जाणार आहे. हे जर 80 गुण पैकी तुम्हाला चांगले गुण पडाले ना, तर तुम्हाला खूप चान्सेस आहेत की तुमचं सिलेक्शन होण्याचं. आणि याच्यामध्ये जास्त गुण पाडणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी महत्वाचं बोला ते म्हणजे पगारावर, कारण की तेच महत्वाचं आहे. माणूस एवढी धावपळ कशासाठी करतो? पगारासाठीच. समजा याचा जर तुम्ही एक सिटी म्हणजे पुणे आणि मुंबईमध्ये असाल तर तुम्हाला जवळपास 65,000 प्लस सॅलरी जी आहे तर ते पडू शकते. इथं जर तुम्ही वाय सिटी मध्ये असाल, नागपूर, नाशिक मध्ये, तर 60,000 हा इन हँड सांगतोय. बाकी पगार तुमचा जास्त आहे, तो कापला जातोय, तो तुमचा पेन्शन म्हणून रिटायर झाल्यावर मिळणार आहे. म्हणजे तुमचा पगार हा जास्तच आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला इन हँड सांगतोय, हे लक्षात घ्या. म्हणजे हा पगार जवळपास 78,000 पगार इथं जवळपास 75,000 तुमचा पगार आहे. फक्त काय होतं, बाकीची रक्कम कपात केली जाते आणि इथं 55,000. आता एवढं काही ग्रामीण भागात याची ड्युटी नसते मित्रांनो. हा, छोटेसे शहर तालुका लेवलला असेल तर त्यावेळी आपण हे समजू शकतो 55,000. जर जनरली तुम्हाला पाहिलं एक चांगला पगार तुम्हाला मिळतो. सुट्ट्यांचा पण काही ताण नाही, 6 महिने काम आणि 6 महिने सुट्टी असं तुम्ही समजू शकतात. कारण की याच्यात 104 तर शनिवार आणि रविवार येतात, 52 मिळून. जवळपास 24 गव्हर्नमेंटचे हॉलिडे असतात, हा सण तो सण. त्याच्यानंतर लक्षात घ्या, EL असतात, त्याला म्हणतात अर्न लिव्ह, या 30 असतात. त्याच्यानंतर किरकोळ रजा असतात 8 आणि वैद्यकीय रूपांतरित रजा असतात 10. अशा 176 झाल्या. सोबत कलेक्टर जे आहेत तर ते 3 सुट्ट्या तुम्हाला जे आहेत तर ते तुमच्या स्थानिक याच्यानुसार कलेक्टर डिक्लेअर 3 सुट्टी. म्हणजे तुम्ही जर असं पकडलं तर 180 दिवस म्हणजे 6 महिने तुम्ही बिना कामाचेच राहतात. काय महिलांसाठी आणखी एक संधी आहे, कारण की महिलांना काय असतं मित्रांनो, त्यांच्या प्रसूती रजा मिळत असतात. 2 पद्धतीच्या रजा असतात. एक प्रसूती रजा असतात, या 180 दिवस असतात. या 180 दिवसांचं कॅल्क्युलेशन असं असतं, डिलिव्हरीच्या आधी 3 महिने आणि डिलिव्हरी नंतर 3 महिने तुम्हाला या रजा ज्या आहेत तर त्या मिळतात. तर हे असे 6 महिने झाले. याच्यासोबत बाल संगोपन रजा ही वेगळी असते. बरेच महिला कन्फ्युज करतात, त्यांना असं वाटतं ही डिलिव्हरीची रजा आहे. बघा, ही डिलिव्हरीची रजा वेगळी आणि ही जी चाइल्ड केअर लिव्ह आहे ही जवळपास 730 दिवस म्हणजे 2 वर्ष, म्हणजे तुमच्या संपूर्ण सेवा काळात तुम्हाला 730 दिवस ही रजा घेता येते. असं नाही की एकाच वेळी पूर्ण 2 वर्ष घेऊन टाकली, परंतु एक चांगली रजा घेता येते. ही पहिले 2 बालकांसाठी असते, त्याच्यानंतर मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत राहते. एका वर्षात जास्तीत जास्त 3 टप्प्यात घेता येतात. आता याला 5 आणि काही ठिकाणी 15 मिनिमम एवढ्या रजा या घ्याव्याच लागतात. ग्रुपमध्ये या रजा घ्याव्या लागतात. पूर्णपणे पेड लिव्ह आहेत, म्हणजे तुमचा पगार वगैरे कापला जात नाही, हे तुम्ही तर लक्षात घेतलं पाहिजे. महिलांसाठी ही पण एक चांगली रजा आहे. ज्यांचे
बाळ वगैरे दिव्यांग बाकीचे काही त्यांना आजार असतो, तर त्यावेळी ही रजा फार उपयुक्त पडते त्याच्या मेडिकलसाठी वगैरेसाठी, म्हणून महिलांना इथं संधी मिळते. महिलांसाठी मेन जो कन्सर्न असतो, सर पोस्टिंग कुठे मिळेल, कारण की माझ्या घरापासून दूर मिळेल का, सध्या मी मॅरिड आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला जसे गुण मिळतील त्या पद्धतीने तुमची पोस्टिंग असणार आहे. इथं पण काय सांगितलेले की पहिले जनरल मेरिट लावतील, नंतर 7 दिवस तुम्हाला पसंतीक्रम भरायला देतील. हा पसंतीक्रम मंडळनी आहे भरायचा. म्हणजे काय की इथं हा बघा, मी एक व्हिडिओ बनवलाय तुमच्यासाठी की कॅटेगरी वाईज जागा, महिलांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा. याच्यामध्ये मी सर्व सांगितलेले आणि याच्यामध्ये एक मी पीडीएफ दिलेली, ही पीडीएफ जी आहे तर ती दिलेली, ती पीडीएफ तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात. याच्यामध्ये बघा महिलांसाठी जागा कुठं कुठे आहेत बघा. इथं वुमनची पहिलेच ओपन वुमनची इथं जागा आहे, कुठं, सानपाडा नवी मुंबई इथे. आता लक्षात घ्या, महिलांचं जे सिलेक्शन होतं तर ते सिलेक्शन फक्त इथंच नाही होत जिथं महिलांच्या जागा आहेत. म्हणजे बऱ्याच महिलांना कन्फ्युजन असतं, म्हणजे आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तरी पण ते कन्फ्युजन राहतच. ते बघा महिलांची निवड कशी होते, एखादी महिला असेल तिची निवड कशी होते बघा. लक्षात घ्या, तिला 2 पद्धतीची, समजा एखाद्या कॅटेगरी वुमन आहे, कॅटेगरी वाली वुमन आहे, तिला 4 संधी असतात. 4 संधींमध्ये होतं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. सगळ्यात आधी त्याची कॅटेगरीमध्ये निवड होते, कॅटेगरी जनरल. आता काही लोक इथं पुरुष म्हणतात, पुरुष नाही, जनरल म्हणजे महिला आणि पुरुष दोन्ही कोणाची सिलेक्शन होऊ शकते. इथं फक्त महिला, कॅटेगरी महिला. त्याच्यानंतर ओपन जनरल आणि ओपन कॅटेगरी, ओपन महिला. तर हे 4 पद्धतीने निवड होत असते, म्हणून तुम्हाला इथे 4 ठिकाणी संधी मिळते. आणि तुमची हक्काची जागा कोणतीही जागा जी आहे ना तरी हक्काची असते, कारण की इथं पुरुषांना दिलं जात नाही, इथं तुम्हाला दिलं जातं, म्हणून महिलांचं प्रतिनिधित्व वाढतं. आलं लक्षात तुम्हाला. तर हे इथं हे फिक्स तुमची जागा आहे ही वुमनची. परंतु एखाद्या वुमनला खूप चांगले मार्क्स मिळाले, ती या राज्यात प्रथम आली तर ती जनरलची जागा घेऊन टाकेल. बघा एसटीला पण एक जागा आहे, ती पण वुमनला आहे. म्हणजे एसटीच्या पुरुषांना जागा आहे, पण त्यांनी ओपन मधून फॉर्म भरायचा, त्यांच्या कॅटेगरीला जागा नाही. पण एसटीची कॅटेगरीची एक जागा आहे, तिथं महिलाच असणार आहे, ती पण एसटी प्रवर्गाचीच, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुणे येथे महिलांची जागा आहे बघा, पुणे, पुणे सुरक्षा मंडळ. म्हणजे इथं तुमची निवड होऊ शकते. अबा इथं जनरल मध्ये कुठे होईल, कारण की जनरलला प्रत्येक ठिकाणी एक एक जागा आहे. आणि ज्या ठिकाणी हे नागपूर, इथं महिला, इथं महिलाच असणार आहे. रत्नागिरी बघा, एक जागा महिलांसाठी राखीव आहे. पुढे बघा इथं वाशी मुंबई, इथं बघा महिलांसाठी एक जागा राखीव. कळंबोली महिलांसाठी एक जागा राखीव. पुढे काय आहे, माल वाहतूक कामगार मंडळ मुंबई, इथं महिलांसाठी एक जागा राखीव. पुढे मुंबईमध्ये एक जागा राखीव. नवी मुंबई वाशी एक जागा राखीव. पुण्यामध्ये एक जागा राखीव. पुण्यामध्ये एक जागा राखीव. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तरी कॅटेगरी वाईज सगळं वाईज महिलांसाठी एक चांगला जागा इथं ज्या आहेत तर त्या राखीव आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, म्हणून तुमची पोस्टिंग त्या पद्धतीनेच होणार आहे. तुमचा पसंतीक्रम कुठे आहे तर त्याच्यानुसार तुमची पोस्टिंग जी आहे तर ती होणार आहे. हा, आता घराजवळ बदली होईल का हे पूर्णपणे तुम्हाला कसे हे जे आहेत तर ते मिळतात, तर त्या पद्धतीने महिलांसाठी लक्षात घ्या. महिलांसाठी याच्यात 62 ज्या जागा आहेत त्याच्यापैकी महिलांना फिक्स या 16 जागा आहेतच. सोबत याच्यामधील ज्या ओपन जनरलच्या जागा असतील, त्याच्यानंतर कॅटेगरी जनरलच्या जागा असतील, तिथं पण महिलांची निवड होणार आहे. परंतु या 16 जागा तुमच्यासाठी फिक्स आहेत, महिलांना याच्यात जागा जास्त आहेत. तुम्ही जर कॅटेगरी वाईज पाहिलं बघा, ओपनच्या 32 जागा आहेत, या 32 पैकी 7 जागा महिलांना आहेत. एससीच्या 17 जागा, 5 जागा महिलांना राखीव आहेत. विजयच्या 8 जागा, 3 जागा महिलांना राखीव आहेत. एसटीची एकच जागा दिली, ती पण महिलांना जागा दिलेली. ओबीसी एससीबीसींना महिलांसाठी जागा राखीव नाही. मग त्यांनी फॉर्म नाही भरायचा का, त्यांनी फॉर्म भरायचा. त्यांची निवड एकतर ओपन ओबीसी जनरल मधून होईल किंवा ओपन फिमेल आणि ओपन जनरल, इथून 3 ठिकाणून त्यांची निवड जी आहे तर ते होऊ शकते. हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, हे थोडंसं विशेष असं होतं. बदली होते का, बदली होते. 3 वर्ष लागतात बदलीला. पहिले 3 वर्ष तुम्हाला जी काही पोस्टिंग मिळते तुमच्या गुणांनुसार, पसंतीक्रमनुसार तिथं करावे लागेल आणि 3 वर्षानंतर तुम्हाला बदली मिळू शकते. 3 वर्षाच्या आत पण तुमची बदली शक्य आहे, पण त्याला विशेष असं कारण लागतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा मुलगा जन्माला आला आणि तो भगवंत न करो थोडा दिव्यांग आला किंवा त्याची काळजी घेणं हे आईला तिथं थांबणं गरजेचं असतं, तर त्यावेळी विशेष अशी तुमची विनंती ठेवून होऊ शकतं. पती पत्नी एकत्रीकरण किंवा आई वडिलांचे संगोपन तुम्ही जर तुमच्यावर सर्व असेल तर त्यावेळी होतं, परंतु ती खूप किचकट आणि लांब प्रक्रिया आहे. पण जनरली तुमची 3 वर्षानंतर बदली जी आहे तर ती करून देतात. ते काही एवढं हे करत नाही महिलांसाठी. आता पुढे जे आहे प्रमोशन होतं का, प्रमोशनला एक चांगली संधी आहे बघा. सगळ्यात आधी जे तुम्ही कामगार निरीक्षक बनता निरीक्षक बनतात तर ती असते तुमची श्रेणी 2. तुम्ही आता श्रेणी 2 ला आहेत. म्हणजे हे महाराष्ट्रात खूप कमी लोकांना माहिती असेल की हे श्रेणी 2चं पद आहे. याला S13 ची वेतन श्रेणी आहे.
तुमचं प्रमोशन होईल श्रेणी 1 वर, तर त्यावेळी तुम्ही होणार S14 ची वेतन श्रेणी आणि त्यावेळी हे पद ग्रुप बी चं पद येऊन लागेल तुम्हाला, ग्रुप बी नॉन गॅजेटेड. त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन होतं GL गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर, सरकारी कामगार अधिकारी, याच्यावर तुमचं प्रमोशन होतं S15 काहीतरी वेतन श्रेणी असते. त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन होतं बघा इथं येतं ग्रुप बी गॅजेटेड, हा ग्रुप बी गॅजेटेड आहे. त्याच्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त, हे डायरेक्ट क्लास 1 ऑफिसरचं पद आहे, याला आय थिंक S18 काय त्याच्या एक व्हिडिओ मध्ये मी घेतलेले, पण त्याला एक चांगली वेतन श्रेणी जी आहे तर तिथं मिळते, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं हे 3 प्रमोशन, एक श्रेणी 1 चं, त्याच्यानंतर JL चं आणि हे सहाय्यक कामगार आयुक्त, हे खूप चांगले पद आहेत, खूप चांगल्या पदावर तुम्ही इथं जाऊ शकतात. बघा कामाच्या स्वरूपात महिलांसाठी काही इथं नाईट ड्युटी वगैरे नसतं, काही नाईटला जाऊन चेकिंग करावी लागते असं नाही, कारण की हे माथाडी आणि सुरक्षा रक्षक यांच्या संदर्भातलं काम आहे. बघा प्रवेश आणि झडती, बघा वाजवी वेळेत कोणत्याही कामाच्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथे इन्स्पेक्शन करू शकतात, हे एक कामाचं स्वरूप असतं. त्याच्यानंतर कागदपत्रांची पडताळणी, म्हणजे ऑफिस जॉब पण आहे आणि इथं फील्ड वर्क पण आहे. हा काही फक्त दररोज ऑफिसमध्ये बसायचं असं नाही आणि दररोज फील्ड वर्क जायचं असं नाही, तुम्हाला फील्ड वर्क प्लस ऑफिस वर्क हे दोघी मिक्सचर असणार आहे. तुम्हाला संबंधित व्यक्तीची चौकशी करावी लागेल, माहितीची मागणी तुम्हाला करता येईल, नोंद वह्या जप्त करणे आणि इतर तुम्हाला शासन विविध अधिकार जे आहेत तर ते देणार आहे. खूप चांगलं अधिकार लेवलचं पद आहे, कारण की या सर्व कायद्यांची अंमलबजावणी तुमच्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्रात याच्याविषयीची एक डिटेल सिरीज आपण चालवलेली मित्रांनो, त्याच्यामध्ये मी तुमच्या या पदाविषयीच्या सर्व कन्सर्न दूर केलेले आहे. इवन दो वार्षिक सुट्ट्या किती असतात याच्याविषयीचा हा पहिला व्हिडिओ असणार युट्यूबवर. त्याच्यानंतर पोस्टिंग आणि बदली कुठे होते, निकाल कसा लागतो, बघा निकालाच्या संदर्भात महत्वपूर्ण बदल आहे तो तुम्ही बघा. हेच नाही, आणखी 12 निरीक्षक पदांसंदर्भात काही नियम आलेले ते तुम्ही पाहू शकतात. प्रमोशनचा डिटेल आहे, पगार कसा मिळतो, काय मिळणार आहे याच्याविषयी डिटेल व्हिडिओज आहे. आणि तुम्हालाही आपलं काम आवडत असेल ना मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवत चला आणि बॅचेसला नक्की तुम्ही एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.